मग माझ्यासोबत एकदा म्हण लव यू जिंदगी. लव यू जिंदगी. लव यू जिंदगी. हाय गाईज, बघितलं आता आपण काही माणसाचं स्वतःच्या आई वडिलांवर सुद्धा खूप प्रेम असू शकतं. गणेशने जसं सांगितलं की माझ्या आयुष्यावरती किंवा माझ्या आई वडिलांवरती खूप प्रेम आहे, तसंच प्रेम त्याचं आयुष्यभर टिकत राहो आणि त्याला पुढच्या आयुष्यासाठी खूप काय काय गोष्टी मिळत राहो. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे शेवटचे कंटेस्टंट आहेत आपले अभिजित आजबे. काय करत पाहूयात. हे अभि, हो हाय. हाय. अरे करतोस काय. लव यू जिंदगी. लव यू जिंदगी. हो. ओ नो, काय करतोयस. जीवनातला आनंद निसर्गाने दिलेल्या देणगीचा आनंद लुटतोय. आनंद लुटतोयस. भेंडी हो. हे बघ ना खाली काय ट्रेन आहे ना इकडे खाली. हो. ट्रेन नाही रे. हो, अशा उंच ठिकाणी बसायला मला खूप खूप आवडतं. हो. बरं मी काय म्हणतो ऐक ना, हम्म. मला तुला असं विचारायचं आहे की तुझं तुझ्या आयुष्यात का प्रेम आहे, किंवा तू लव यू जिंदगी असं कधी म्हणतोस. लव यू जिंदगी म्हणण्याचं कारण की आयुष्यात खूप प्रेमळ माणसं भेटली, हां, पण तुमच्यासारखी जेव्हा भावाची आणि मोठेपणा समजून आहे. घेणारी. असं काय नाही रे, खूप तुझा मोठेपणा आहे माणसं तो, भेटली. तुझा मोठेपणा आहे तो. हो, मी माझ्या विठ्ठलाला एकदा विचारलं की ह्या जगामध्ये अशी कोणती जागा महान आहे. हां, मग माझ्या देवाने विठ्ठलाने सांगितलं की दुसऱ्याच्या मनात जागा करणं, की ती जागा तुम्ही आज माझ्या मनामध्ये निर्माण केली. त्या जागेची किंमत खूप महाग आहे. खूप महाग आहे. हो. म्हणजे तुला असं वाटतं की हे आयुष्य खूप सुंदर आहे, हो, आणि म्हणजे तुम्ही खूपच. आमच्या काही माणसांनी तुझ्या मनात जे घर केले ते घरासाठी तू जिंदगीला थँक्यू म्हणशील, हो, म्हणून म्हणू अवश्य. शकतोस की लव यू जिंदगी. हो, लव यू जिंदगी. मग त्याने एकदम मोठ्याने म्हणून टाक, लव यू जिंदगी. लव यू जिंदगी. भावा बघितलं, मित्रांच्या काळजामध्ये घर करणं सुद्धा एखाद्याला किती छान वाटत असेल नाही का, की बाबा माझं मित्रांच्या काळजात घर आहे आणि मला त्याच्याविषयी खूप थँक्यू, म्हणजे खूप छान वाटतंय. तर त्यासाठी सुद्धा माणूस स्वतःच्या आयुष्यात प्रेम करू शकतो बघा मित्रांनो. तर आजच्या कार्यक्रमामध्ये पहिला जो भाग आहे त्यासाठी मी आपला शुभम गायकवाड, सगळ्यांचा लाडका मित्र, युवा मित्र, आपला विराम घेतोय. आणि माझं जर विचाराल तर माझं स्वतःच्या आयुष्यावर यासाठी प्रेम आहे, स्वतःसाठी यासाठी इकडं कोण राहिले, बाप राहिलाय माग बघितलं मी लव यू जिंदगी का म्हणतो तो. हा बघा धनंजय, याला ना ऐका ना याला मी मुद्दा मागे ठेवला होता बरं का. हा काय म्हणतोय बघायसाठी मुद्दा मागे ठेवला होता बरं. धन्या, हो. काय करतोय. हाय एव्हरीबडी. हाय हाय हाय, कसा आहेस. एकदम मजेत मजेत ना? मस्त. तुम्ही बरोबर असल्यानंतर मग काय हो का. सगळं हो असं म्हणतोस. हो. बरं ना, मला सांग ना, तू तुझ्या आयुष्यात असं कधी म्हणतोस की लव यू जिंदगी, खूप मोठ्याने बोलून असं कधी म्हणा वाटतं तुला लव यू जिंदगी. तसेच बाकीच्या प्रत्येक गोष्टींमुळे म्हणजे मला जे करायला आवडतं ते मी ह्या जीवनात करतो. एखादी गोष्ट आपल्याला आवडते कधी की ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट म्हणजे ती गोष्ट करावी अशी वाटते आणि ती होते, त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट आवड लागते. त्याच पद्धतीनं फिलॉसॉफी नको झाडू यार, काहीतरी चांगलं सांग philosophy ना. नाही, philosophy. नीट चांगलं चांगलं सांग, सांग. चांगलं सांगणार काय ते फिलॉसॉफी काय त्याच असं असतं, तसं असतं. ऐक माझं जरा. तुझं काय आहे ते मला सांग. तेच त्याच पद्धतीनं मला प्रत्येक गोष्ट करायला मिळते, त्यामुळे मला जिंदगी खूप आवडते. म्हणून तू म्हणतोस लव यू जिंदगी. लव यू जिंदगी व्हेरी व्हेरी मच. लव यू जिंदगी. माझ्या जिंदगीमध्ये अजून एक वळण घेतलेलं आहे, सुंदर असं वळण, ते म्हणजे प्रेम. कोण भेटले. कोणाचं? प्रेमाचं. अरे बापरे, सापडला प्यार हुआ, प्यार हुआ, अलामिया. अरे प्यार हुआ, प्यार हुआ. प्रेम सुद्धा होतं बघा. ए, थांब, ऐका, नाव ऐका. घेतोय प्रेम- नाव घेतोय नाव प्रेम घेतोय. म्हणजे प्रेम असतं, नाव घे. ते डॉट कुणाला सांगायचं नसतं. अरे तुमचं आमचं सेम नसतं. डॉट डॉट ने नाव घे. डॉट 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 सर डॉट डॉट नाव घे. डॉट डॉट एक उखाणं घ्यायचं. हं? नाव घे. छान डॉट उखाणं. डॉट. मस्त उखाणं घ्यायचं. लोकांना मला तुझ्यासारखा गोड तर नाही सुचणार. येईल तसं सुद्धा येईल तसं. नाही, नाही म्हणतो प्रेम आहे. मग उखाणं मी घे घेऊ ना. का? मी घेऊ का? मी घेऊ का? हा भाऊ तू. धनंजय उखाणं घेतो बरं का रे मित्रांनो. पिलिओ हा हं, ते हं. केरळ. हा हा, हे चल रे, काय नाही आयटम वगैरे काय नाही, चल. हा. पिलिओ ते केरळ पेरला लसूण आणि अंजूला आणली माझ्या स्वतःच्या XUV मध्ये बसून. एक नंबर एक नंबर. चलो एकदम मोठ्याने मारायचे लव यू जिंदगी सोबत. Love you, जिंदगी. हाय गाईज, आता टाइम आलाय तुमचा निरोप घेण्याचा. मी तुमचा आवडीचा, सगळ्यांचा लाडका आवडता मित्र सयाजीराव गायकवाड आपला निरोप घेतोय. मी